जय गुरुदेव. जो लोभे नाही बांधला तो भवभया चुकला, म्हणून मुक्तची बोलिला लोभे केला बद्ध एक. या ओवीतून संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊली मानवी जीवनाचं बंधन आणि मोक्षाचं द्वार याविषयी आपल्या परमरहस्य या प्रासादिक ग्रंथातून तुमच्या आमच्या जीवनाच्या कल्याणासाठी आपल्या आत्म अनुभवातून उपदेश करत आहेत. या ओवीचा सरळ अर्थ आपण पाहू. जो लोभे नाही बांधला, जो माणूस लोभानं नाही बांधला. लोभ म्हणजे आहे त्यामध्ये समाधान नसणं, आणखी पाहिजे आणखी पाहिजे. परमपूज्य गुरु माऊली अप्पांना विचारलं, अप्पा लोभ म्हणजे काय? तर अप्पा म्हणले, पाणी पिण्याची जशी तहान असते तसं आणखी पाहिजे आणखी पाहिजे आणखी पाहिजे ही तहान कधीही न शमणारी तहान आहे. यालाच लोभ म्हणतात. माऊली म्हणतात, लोभे नाही बांधला तो भवभया चुकला. आणि ह्या लोभी माणसाला सतत भीती असते. आपलं धन कोणी घेऊन गेलं तर कसं होईल? आपल्या एवढं पैसे कमवलेले आहेत, इन्कम टॅक्सची धाड पडली तर कसं होईल? असा सतत त्याला भीती असते. म्हणून म्हणतात, जो माणूस लोभानं बांधलेला नाही त्याच्याकडे का असतो? विवेक असतो. विवेक म्हणजे काय? चांगले काय आणि वाईट काय हे ओळखण्याची शक्ती नव्हे, तर कायमस्वरूपी काय आहे, शाश्वत काय आहे आणि तात्पुरते क्षणिक काय आहे हे ओळखणे. आसार विचार. लोभानं कोण बांधला जात नाही? जो शिवदास म्हणे, आसार संसार शिवनाम सारतया माझी. आसार संसार म्हणजे काय? पैसा, सत्ता, शरीर, संपत्ती, वस्तू ह्या आज आहेत, उद्या नष्ट होणार आहेत. याचा लोभ धरणे म्हणजे वाहत्या पाण्यावर भिंत बांधण्यासारखे आहे. मग लोभानं कोणता विचार केल्यानंतर माणूस बांधला जात नाही? शिवदास म्हणे, शिवनाम सारतया माझी. शिवदास म्हणे, आसार संसार शिवनाम सारतया माझी. शिवनाम सार म्हणजे काय? कल्याण स्वरूपी कल्याणी रमण, नाम ही कल्याण प्रद ज्याचे. शिव म्हणजे कल्याण, शिव म्हणजे मंगल, शिव म्हणजे पवित्र, शिव म्हणजे आनंद. हे ईश्वरी तत्व आणि आत्मज्ञान हेच शाश्वत आहे. जेव्हा या विवेकाचा उदय होतो तेव्हा माणसाला समजते की ज्या गोष्टीसाठी मी लोभ धरत आहे ती गोष्ट मुळातच टिकणारी नाही. हा विचार मनात आला की लोभ आपोआप गळून जातो. आणि लोभ नेहमी देहाच्या सुखासाठी असतो. विवेकी माणूस जाणतो की मी म्हणजे हे शरीर नाही. जेव्हा शरीराची आसक्ती सुटते तेव्हा चव, स्पर्श, संग्रह याचा लोभही कमी होतो आणि त्याचा विश्वास भगवंतावर असतो. अन्न आच्छादन सुख दुःखाधिक प्रारब्धेची देख लभ्य जीवा. मला जितकं लागणार आहे तितकं अन्न, पाणी, श्वास भगवंताने मोजून दिलेले आहेत. हा विचार त्याला विवेकातून येतो. जे आपल्या नशिबात आहे ते आपल्याला प्रयत्नाने मिळेलच. मग दुसऱ्याची ओरबाडण्याचा लोभ कशाला? भ्रष्टाचार करून श्रीमंत होण्याचा लोभ कशाला? असा विचार त्याच्या ठिकाणी जागा होतो. आणि ह्या विचार येण्यासाठी साधूची संगती, सद्गुरूची संगती. साधू संगे मोक्ष लुटे सर्व काळ, विश्रांतीचे मूळ साधू जन.
साधूची संगती, संताची संगती झाल्यानंतर आपला विवेक कायम राहतो. म्हणून खरं सुख कुठं आहे म्हणतात तर ते संताच्या चरणी आहे. या ओवीला समजून घ्यायचं असेल तर अण्णा बसवण्णाच्या अनुभव मंटपातील शिवशरणी सत्याक्काची एक गोष्ट, प्रत्यक्षात घडलेला प्रसंग आपल्याला जाणून घ्यावा लागेल. अण्णा बसवण्णाची शिकवण होती की तुमचं देह हाच देवालय आहे आणि देहावरील इष्टलिंग हेच तुमचे दैवत आहे. आणि त्या इष्टलिंगाला कायक कवे कैलास तुम्ही कष्ट करून, घाम गाळून, श्रमानं कमविलेली भाकरीचा त्या इष्टलिंगाला नैवेद्य चलतो. भ्रष्टाचाराने मिळवलेल्या पैशातून त्या इष्टलिंगाला नैवेद्य चलत नाही. ही सर्व शरणांना अण्णा बसवण्णाची शिकवण होती. त्याप्रमाणे प्रत्येक शरणाचं आचरण होतं. इष्टलिंग, कायक आणि दासोह. इष्टलिंग म्हणजे आपल्या गळ्यात साक्षात महादेव आहे. हा महादेव आपल्या प्रत्येक कृतीकडे लक्ष देणारा अंतरआत्म्याचं प्रतीक आहे, असा भाव ठेवून दिवसभर काम करणं. दुसरी गोष्ट कायक, सत्यशुद्ध कायक, कष्ट करून खाणे, कुणाची चोरी, खोटेपणानं न वागता धन मिळवणे. आणि तिसरं तत्व होतं दासोह, जितकं आवश्यक आहे तितकं ठेवून घेणे आणि आवश्यकतेपेक्षा जास्त म्हणजे जगायला जितकं लागतं त्याच्यापेक्षा जास्त असलेली वस्तू समाजासाठी देणे म्हणजे दासोह. ही बसवण्णाच्या सिद्धांताची त्रिसूत्री होती. ही त्रिसूत्री प्रत्येक शरणांनी आपल्या जीवनात अनुभवात आणली, आचरणात आणली. सत्याक्का ही शरणी त्यांच्याकडं झाडू मारण्याचे कायक होते. ते अत्यंत साध्या परिस्थितीत राहायचे, चटणी रोटी खायचे, पण सतत बसवण्णानं दिलेलं शिवाय नमा नाम, सकाळी स्नान करणे, भस्म लावणे, लिंगपूजा करणे आणि आपल्या कायकासाठी शहरातले रस्ते झाडण्यासाठी ते निघायच्या. आणि संध्याकाळी अनुभव मंटपात येऊन ते सत्याक्का वचनं लिहायच्या. आणि त्यांचा नियम होता, काय कवे कैलास, काम हाच स्वर्ग आहे. हे काम करताना मनात कसलाही लोभ असता कामा नये. ते रोज रस्ते झाडायच्या आणि त्याच्यातून जे मिळायचं त्यांना राजाकडून पगार, त्याच्यातून आपलं दिनचर्या भागवायच्या, आपलं उदरनिर्वाह भागवायच्या. एकदा सत्याक्का रस्त्यावर झाडत असताना दागिन्याची पिशवी सापडली त्यांना. त्यावेळेस दागिन्याची पिशवी बघितल्या बघितल्या त्यांना अण्णा बसवण्णाचं वचन आठवलं, नको करू चोरी, नको करू हत्या, नको बोलू मिथ्या, नको करू कोप, नको करू तिरस्कार, नको करू आत्मस्तुती, नको करू निंदा. हीची अंतरंग शुद्धी, हीची बहिरंग शुद्धी, हीच कुडल संगम देवाला प्राप्त करण्याची रीती. हे वचन आठवल्या सत्याक्काच्या मनातला लोभ त्या दागिन्याकडे बघितल्या बघितल्या हे दागिने आपल्याला माती समान आहेत असा त्यांचा भाव झाला. आणि दागिन्याची पिशवी त्यांनी प्रधानमंत्री बसवण्णाकडे नेऊन दिली. आणि बसवण्णाने विचारलं की सत्याक्का, तुम्हाला ह्या दागिन्याला बघून लोभ झाला नाही का? त्यावेळेस ह्या चोरीच्या दागिन्यातून आणलेल्या पैशातून जी मी भाकरी करेन त्याचा नैवेद्य माझ्या इष्टलिंगाला चालणार नाही बसवण्णा. माझी अंतरंग शुद्धी
आणि बहिरंग शुद्धी बिघडेल म्हणून हे जे धन माझं नाही ते मला काहीही घ्यायचा अधिकार नाही असं म्हणून त्या सत्याकानं ती दागिन्याची पिशवी राजदरबारात समर्पित केली. लोभे नाही बांधला. सत्याकाने त्या सोन्याचा मनात लोभ धरला नाही. त्याने ते सोने उचलले असते तर त्या श्रीमंत झाल्या असत्या, पण मनातून त्या बद्ध झाल्या असत्या, त्या सोन्याच्या गुलाम झाल्या असत्या. त्यांना ते सोने लपविण्याची भीती वाटली असती. भवभया चुकला. ज्याला कशाचाच लोभ नाही त्याला जगातील कोणत्याही संकटाची किंवा भीतीची चिंता नसते. सत्याका त्यांच्या गरिबीतही मुक्त होत्या, कारण त्यांचं मन स्वच्छ होतं. सत्याकाचं वचन दुसऱ्याची धन, दुसऱ्याची स्त्री, दुसऱ्याची निंदा करणाऱ्यांना, यांचा लोभ धरणाऱ्यांना कधीही शिवप्राप्ती होत नाही. आपल्याला या सत्याकाच्या जीवनातील घटनेतून आपल्याला ही शिकवण मिळते की आध्यात्मिक प्रगतीसाठी जंगलात जाण्याची गरज नाही, तर आपल्या दैनंदिन कामात आपण लोभ सोडला, प्रामाणिकपणे जे आपण काम करत आहोत ते काम केलं तर त्या कायकातच कैलास आहे. असं सत्याकाच्या जीवनातील घटनेवरून आपल्याला बोध मिळतो. माऊली म्हणतात, लोभे नाही बांधला. जो माणूस लोभानं बांधला नाही तो भवभयात चुकला. त्याला संसारातलं भय राहत नाही. त्याचा देहात्म भाव निघून जातो आणि तो आत्मभावात प्रतिष्ठित होतो. त्याला मृत्यूची भीती वाटत नाही. त्याला काही मिळवायची चिंता राहत नाही आणि गमवायची भीती वाटत नाही. तोची मुक्त बोलीला असा पुरुष नित्य मुक्त आहे, कारण तो लोभानं बांधलेला नाही. ओम शांती शांती शांती.